नमस्कार मित्रांनो, सकाळचे 9:56 झाले आहेत. आपण आज बघणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस असणार, कुठे असणार उष्णतेची लाट आणि कुठे असणार ढगाळ वातावरण. तर प्रथम तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला प्रथम सबस्क्राईब करून घ्या, कारण की हे चॅनल तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे अपडेट घेऊन येणार आहेत. येणाऱ्या पावसाळ्यामध्ये तुम्हाला खूप मदत होणार आहे या चॅनलच्या माध्यमातून. तर चला आपण आज बघूया कोणत्या ठिकाणी होणार मुसळधार पाऊस, कुठे असणार उष्णतेची लाट आणि कुठे असणार ढगाळ वातावरण. चला तर सुरू करूया. सर्वप्रथम पाहूया पावसाचा अंदाज. कोकणपट्टा म्हणजे मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील काही भागांमध्ये विशेष म्हणजे नागपूर, अमरावती परिसरात मेघगर्जनासह पाऊस होऊ शकतो. ही मी शक्यतावर दर्शवत आहे. त्यामुळे या भागात विजांचा कडकडाट आणि वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. बाहेर जाताना आपण काळजी घ्यायची आहे. चला आपण थोडंसं पुढे जाऊया. उष्णतेची लाट पाहूया आता कुठे असणार आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात तापमान खूप वाढलेलं राहील. जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड या भागामध्ये तापमान 40 डिग्री सेल्सिअसच्या आसपास जाऊ शकते. त्यामुळे तुम्ही काळजी घ्यायची आहे. उन्हात बाहेर जाणे टाळा आणि शक्यतो पाणी भरपूर प्या. त्याचबरोबर आपण थोडंसं पुढे जाऊया. आता पाहूया ढगाळ वातावरण कुठे राहणार आहे. पश्चिम महाराष्ट्र म्हणजे पुणे, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी सूर्यप्रकाश कमी असेल, त्यामुळे वातावरण थोडंसं सुखद वाटेल. मित्रांनो, ही माहिती मी संपूर्ण आराखड्यानुसार देत आहे. तर चला आज थोडक्यात हवामान आढावा आपण घेऊया. कोकण, विदर्भ पावसाची शक्यता. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र उष्णतेची लाट. पश्चिम महाराष्ट्र ढगाळ वातावरण. मित्रांनो, आपण बघत आहोत मुंबई, पुणे, अहिल्यानगर, बीड, नांदेड, निजामाबाद, लातूर, बार्शी, पुसद, चंद्रपूर या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे. पुणे साईडला थोडंसं आज पाऊस पडण्याची शक्यता आहे. आपण बघू शकता की त्या ठिकाणी आपण मार्क केलेलं आहे त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. त्याचबरोबर आपल्या जवळच्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, कारण की खूप महत्त्वाचे अपडेट आपण येणाऱ्या पावसाळ्यामध्ये तुम्हाला देणार आहोत. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या पावसातला निसर्ग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला, रामकृष्ण हरी.